कीर्तन 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 चालू होतं ना.
तत्वमसि वेदा ब्रह्मानंद पूर्ण तत्वमसि विद्या ब्रह्मानंद पूर्ण तत्वमसि विद्या ब्रह्मानंद पूर्ण तत्वमसि विद्या ब्रह्मानंद पूर्ण तत्वमसि विद्या
हरी राम निर्धाराची फळ काय सांगू तुम्हा हरिहर ब्रह्मादीन विद्या सेवेला घेतला भंग निर्धाराचं महत्व सांगणारा भंग आहे. कोणतीही गोष्ट करायची म्हटली निर्धार करावा लागतो. असं नाही खेली तो खेली दे मेरी गोली मग बाकीचे काय असं नाही. करायचं म्हणलं की संपूर्ण शरीर त्याला अर्पण करावं लागतं. काय समजा तुला संसार करायचा आहे मग तुला शरीर बायका पोरं लेकरं बाकरं गुरं ढोरं कुत्रे मांजरे यांना अर्पण करावं लागतं. अंग राखून जर करशील तर खेटर खायची व्यवस्था आहे त्यात. काय कोणतंही काम धरा शेती धरा परमार्थात धरा ब्रह्मचर्य राहायचं म्हणलं सोपं आहे काय. चने खावे लोखंडाची तेव्हा ब्रह्मपदी नाचे. असं इतकं सोपं नाही बघू की राखीचा ढीक असा उपसला पहा मग मी 4 गाड्या उपसल्या काय पुरुषार्थ आणि इथून कसं आता काहीच नाही काय पुरुषार्थ त्यात नाही. आणि कोणतेही कर्तव्य करत असले तर कीर्तिमान होण्याकरता नसते मोठेपणासाठी कर्तव्य नसते श्रीमान होण्याकरता कर्तव्य नसते. कर्तव्य उद्धारा करत असते. मला असं दिसते की बहुतेक लोकांचे ध्यानातच नाही आलं काय की आपण काही काम करतो तर हे लोकांमध्ये आपला प्रचार व्हावा हे मोठे माणसं करत आणि कार्यकर्ते करत असं वाटावा एवढ्याच करता लोक काम करतात. काय सांगते मोठेपणासाठी हे काम नसतात. बुद्धीचा विकास हृदयाचा विकास काय आणि हरिप्राप्ती एवढ्या करता काम असतात. असं जरा तुम्हाला सांगतो मी आता थोडस विषयांतर सगळ्या लोकांना नोकरी लागावं लागते. हे जे भांडण सुरू आहे सध्या महाराष्ट्रात काय होतं आरक्षणात. आरक्षण कशासाठी आहे नोकरीसाठी. काय कशासाठी आरक्षण आहे नोकरीसाठी. आणखी तुम्हाला सांगतो माझ्या खरं सांगा पोरं शाळा कशा करता शिकतात. विद्येकरता विद्यार्थी असतो लक्षात ठेवा. कारण नोकरी लागण्याकरता विद्यार्थी आहेत असं आहे. ज्या माणसाला ज्याची तीव्र इच्छा असते ती वस्तू त्याला प्राप्त होते. हा नियतीचा सिद्धांत आहे. त्याचा सिद्धांत आहे. समजा तुम्हाला वाटलं की आपल्याला बायको चांगली भेटली पाहिजे. बायको भेटेल ना. बायको भेटणं काय अवघड. अरे कुत्र्या माणसाला बायको भेटत म्हणतो माणसाला भेटेल का अवघड नसते. भेटल लक्षात ठेवा ती बायको भेटल पण तिच्या सर्वात सुख किती लागेल याचा मात्रा किंवा प्रमाण नाही सांगता येणार. कारण जाणून बुजून संसार दुःख रूप आहे. संसार दुःख मूळ Nava
असला तर मी जे बोलतो ना ते प्रमाणित बोलतो. तिथे काहीतरी प्रमाण असेल त्या प्रमाणात धरून मी बोलतो. असो काय सांगितलं, संसार जाणून बुजून कसा आहे दुःख रूप आहे. तुम्ही असे विचित्र माणसं आहात की दुःखाला सुखाचा करायचा विचार करता. माझं म्हणणं असं आहे, विषयाचा अमृत कधी झाला काय? विषयाचं अमृत कधी झालं काय? आणि पेढ्याचे लाडू कधी बनले का? अरे लाडू पेढ्याचे कदाचित पेढ्याचे लाडू करता येतील, पण विषयाचं अमृत नाही करता येणार. कारण तो त्याचा स्वभाव आहे. सतस्य दुरतिक्रम, जो ज्याचा स्वभाव आहे तो त्याला टाकून राहणं या अशा समजण्याकरता मग सांगतो. तू का म्हणे तुम्ही रागाशी नाही यावे. आमच्या पाटील बाबा स्वभाव आहे, इथे उडी मारतो, तिथे उडी मारतो, तिथे उडी मारतो, तिथे उडी मारतो, तिथे मारतो. एखाद्या वेळेस स्थिर राहत नाही. जर डुकरी पाचा अवतार दुसरा काय म्हणतो, तुम्ही आम्हाला पुस्तकच नाही म्हणतो. आता तू आमच्या थांबशील तेव्हा ना काय सिनेमासारखं एकदा दिसला आणि उठून गेला म्हणजे चिकन काम बघणार आहे काय? महत्वाचा मुद्दा आहे हृदय परिवर्तन. असं तसा जो ज्याचा स्वभाव आहे तो त्याचा स्वभाव टाकणं म्हणजे अशक्य गोष्ट आहे. मग समजा टाकला तर त्या वस्तूचं अस्तित्व नष्ट होते. ध्यान ठेवा. जर एखाद्या वस्तूनं त्याचा स्वभाव टाकला तर काय होईल? काय होईल? त्या वस्तूचं अस्तित्व नष्ट होईल. हे ध्यान ठेवा. काय सांगतो? काय सांगतो? जर एखाद्या वस्तूनं आपला स्वभाव टाकला तर काय होईल? अस्तित्व नष्ट. माणसाचं प्रमुख हे माझं अस्तित्व काय राहिलं पाहिजे. म्हणजे घडाघडा चालते, पप्पा सांगायला पक्क धरून बसते. इतकंच नाही, माझंच खरं म्हणतो. वेद शास्त्र पुराण साधू संत सगळे बाजूला फेकून दिले आणि मी म्हणतो तेच बरोबर. काय पण असं कधी होणारच नाही. विषयाचं अमृत होणं अशक्यच आहे. संसारात सुख ते अशक्यच आहे. तुकाराम महाराजांचा प्रश्न आहे, जरी संसारी असते सुख तरी का तेही ते संकारी. ते मूर्ख लोक होते काय? अरे तू असा विचार कर, तू शामड्या नाकाचा आहे, तुला बायको भेटली, आम्हाला भेटली नसते काय? काय पण आम्हाला समजलं यात सुख नाही. सुख नाही कोठे आले या संसार, सुख नाही आले या Oh
ज्या लोकांना समजल्या त्या लोकांनी संसार टाकून दिला. लाथाडीला संसार केला षडमृमीचा मार, जन तन धन केली तृणाई समान. तुका म्हणे आता आम्ही मुक्तीची माथा. हे समजण्याची गोष्ट आहे. कोणती? आणि मूर्खाचं काय विचारतात? मूर्ख तो मूर्खच नव्हतो. ज्याला खेटर खायला भेटतात त्याचा मूर्ख. काय मनातल्या वासना असं त्याला आम्ही तो सांगतो. मला काही होता येते पण महाराज म्हणून मोठा आवडत. कसं आहे आता मी इथे बसलो, मी इतक्या सगळ्या लोकांना पाहतो आहे ना. मग सगळ्या लोकांना पाहण्याकरता मी प्रत्येकाचं निरीक्षण नाही करू शकत. पण गंमत अशी आहे की सगळे इतके डोळे मला पाहतात तर माझं बारीक सारीक ते दिग्दर्शन करतात. आणि आशयाचा जर एखाद्याला म्हणला की बा महाराजांना बिना गळ्यात नव्हता घातला, मग त्याला काय करशील तू? काय करशील? लोकांची दिसते म्हणणारच. असं कोणी म्हणू शकत नाही की लोकांना मला बोलूच नाही. बोलू नाही तर त्यात घुसू नाही. काय एकदा डोक्यावर संसार घेतला मग ते खेटरा खाण्याकरता परवानगी मिळाली असं देणाराला. खोटं सांगालो का मी? सांगालो म्हणजे भाषा मराठवाड्यातली. तुमच्या ठिकाणी मला माहित नाही पण हिंगोली परभणी या भागात सांगालो का मी खोटं असं म्हणतो. कारण मी आळंदीत होतो, मला सगळ्या भागातल्या भाषा येतात. कोल्हापूरची भाषा येते, विदर्भात आज आम्ही विदर्भातलेच आहे. त्यातले ते विदर्भाचे 2 भाग, मराठवाड्यात जोडलेला काही भाग, समजा सिंदखेड राजा मेकळी हे म्हणजे मोगलाईला जोडलेला भाग आहे. तर मोगलाई म्हणत असत. काय म्हणायचे? जसं बाळ ठाकरेनं औरंगाबाद नाव काय ठेवलं? कारण संभाजी तर शत्रू होता, मग त्याचे शत्रू नाव दिलं. आणि त्याचं जुनं नाव खडकी आहे. तुम्हाला सांगतो ते माहिती करा. औरंगाबादचं जुनं नाव काय आहे? खडकी. मग बाळ ठाकरे खडकीने संभाजीनगर काय सांगितलं? शत्रू होता. मोगलायला मराठवाडा म्हणत काय त्याचे मराठी मुसलमान शत्रू होते म्हणून मराठवाडा. पण तुम्ही असे बोलले कोणती होते झाली मराठी. आता असं अडकलं गया तू कोण आहेस? मराठी. आणि कोणत्याच्या घरी भेट कशाला दिली? तुझी भेट कोणाची घरी आहे? म्हणजे अंतर्जाती विवाह केला काय? असे अडकले हे आता मराठी होऊन की नाही खाली उतरतायत नाही वर चढतायत. काय शिवाजी महाराजांसारखे जे चांगले मराठी होते ते यांना आज जवळ येऊ देत नाही. आणि पूर्वी लोक वाचणार वाटते ना. विठोबार कुमारी जय जय विठोबार मोठेपणा घ्यायचा ठरला त्याच्यावर सरळ गोष्ट सांगतो. आमचे एक साहेब बापू काळे होते पिंपळगाव उंडे. ते दरवर्षी साखरे महाराजांना विनंती करायचे आणि महिनाभर मला इकडे आणायचे. ते मला कार्यक्रम करून घ्यायचे. 4 सप्ताह होतात 1 महिन्यात. 4 सप्ताह करून घ्यायचे आणि महिना झाले मला परत पठवून द्यायचे. आपण पैशाचं काही अडचण नाही. आपल्याला तिकीट काढून दिलं गाडीत बसली की चालले त्याच्यावर तिकीट घेऊन यायचे. ते असं सांगत असत की लग्न लावताना अंगाला हळद का लावतात? काय सांगायचे ते? लग्न लावताना अंगाला हळद का लावतात? का लावतात?
आणि दुसरा एक प्रश्न आहे माझा की लग्न लावताना नवरदेवाच्या पाठीमागं त्याच्या मामाला का होतात? ते एक उत्तर मी तुम्हाला सांगतो. मामाला उभं करत कारण असं आहे, एकदा रामदास स्वामी लग्न पळून गेले. यांना पळून जाऊन म्हणून धरून ठेवण्याकरता उभी केली मागणी. काय आता पहिलं उत्तर तुम्ही सांगा का की लग्नात हळद कशाला लावला? सांगा बोला. काय हळद लावली ते नाही तू लावली? कशा करता लावली? हा काय मी नाही सांगत तुम्हाला, पण आमचे जे सायरा बापू काळे होते ना, आमच्या भागातले प्रसिद्ध कीर्तनकार होते, ते सांगत असत अंगाला हळद लावणं म्हणजे बजरमुठी म्हणायची ती. काय प्रपंचात कसे खेटर मारले की ते लागत नसतात म्हणजे काय. तेव्हा आता खेटर बसले तर चोका चूक करू नको. काय कारण जाणून बुजून त्या दगडाच्या नावेवर तू बसला. जाणता बैसलो दगडाच्या नावे, जाणता बैसलो जाणून बुजून. माहित नव्हतं का नाव दगडाची म्हणून? माहित नव्हतं काय? कारण महाराजांनी सौंदर्याला जाणता मला माहित होतं. वस्तुस्थिती आहे, दगडाचा स्वभाव आहे. दगड पाण्यावर तरंगत असतो, बुड्यात जात असतो. काय दगड पाण्यावर तरंगत नसतो, काय जातो बुडात जातो. आणि त्याच्यावर बसला बुडत असेल. आता दगड बुडात गेला त्याचं काही वाकडे नाही झालं वाकडे. आणि तू जर बसला तर काय डुबाचा काय प्रश्न आहे? ते तू डुबणारच आहेस. मग डुबून होईल काय? काय तू डुबणार नाही, तू सरळ वर जाशील. कुठे जायला? कुठं? मला
त्यासारख्या माणसाला भरपूर टाकलं काही जागा नाही काय केलं? कारण असे करणार माणसं मुकुटात देऊ कशाला ठेवणार आहे? भाऊ आमचं म्हणणं असेल आमचं म्हणणं म्हणजे ज्ञानेश्वर महाराज मी तुम्हाला निरोप सांगतो तुका म्हणे मग झालेली निरोप त्यानंतर निरोप सांगतो तुम्हाला की तुम्ही काम करा काय पण इतके काम करू नका जेणेकरून तुम्हाला साधू संतांच्या सभेत बसायला फुरसतच भेटणार नाही. मग सांगतो तुमच्या गावाचा गोपी आमच्या इथं होता दिवसभर निजून राहत आता निजून दाखव म्हणा पडा आता तोंड पांढरच झाला ओळखच देत गोप्या म्हणा मी क्या म्हणा दिवसभर निजून राहत आता त्याला विचारा माझ्या खरं सांगितलं एक ध्यान ठेवा लोभ माणसाचं वैरी इतकं काही प्रपंचात खाण्यापुरतं काम करावं देहनिर्वाह राजावावे हातापायात काम करा इतकं चक्की आपलीच शुद्ध पाण्याचं मशीन आपलंच चक्र आपलंच जशी ती आपलीच विहीर खोदायला मी आहेच एवढं कशासाठी असं त्याला मी माझ्या घरचे लिहिलं वीजभर पोटे माग वीजभर पोट भरण्याकरता एवढं लागते काय इतकं लागते वितभर सकाळच्या संध्याकाळी दिवस किती खातो 5 का 7 6 पोळ्या मिळवण्याकरता किती गहू लागतात? गहू 6 पोळ्या करण्याकरता 150 ग्रॅम 200 ग्रॅम 200 ग्रॅम गव्हाचे भाव काय म्हणजे 200 ग्रॅम गहू किती रुपयात झाले? रोजगारी काय सध्या रोजगारी काय काय 500 रुपये म्हणजे किती शिल्लक राहिली? किती शिल्लक राहिली? याचा अर्थ काय वरचे जे पैसे राहते ते भोगात विलासात चेनीत जाऊ जगा जगण्याकरता खा आणि भजन करण्याकरता जगा काय सांगतो संत तुकाराम महाराज नरहरी सोनार गोरोबा कुंभार
सावता माळी लोक काम करत नव्हते का? हे काम करत नव्हते का? कामामध्ये कामामध्ये काम काही म्हणा कामात काम. काही म्हणा राम राम, काही म्हणजे माझं त्याच्यापेक्षा माझं असं म्हणणं आहे, हे तुकाराम महाराज म्हणते, माझं असं म्हणणं आहे, 6 पोळ्या खाण्या करता जेवढा पैसा तेवढाच काम कर. कामात रामकृष्ण हरी विठ्ठल केशवा मंत्र हा जपावा सर्व. हे बिघडलं काय? पण मला असं दिसते तुमच्या अंगात जंत झालेले आहेत, मुख बसवले जात नाही. हाव सुटली हाव, हाव आणि लाव सारखे आयुष्य नष्ट होऊन गेलं काय, पण हाव काही जाय. बांधून घ्या असेल बा ते काय ते खोकल्या छाती दुखायला काय म्हणते रावळ बांध काय सांगतात तुम्हाला झाले जंत. जंत येताना हाव सुटली हाव, आणि इतकं मिळवते त्याला असं वाटते की स्वर्गाचं राज्य आपल्याला भेटलं पाहिजे. पण लक्षात ठेवा हे हाव आणि लोभ हे माणसाला शत्रू आहे. या लोभाच्या पायी धृतराष्ट्रांना वाटोळ करून त्याला घमेंड होती. 100 पोरं आपले 100 ते 5 जण काय करते काय काय म्हणत होता आपली पोरं किती 100 त्याची किती 5 ते काय म्हणतात 5 पोरं. पण परमात्मा असा विचित्र आहे. यो माम प्रपद्यन्ते माया मेताम तरंती ते काय, जो मजे शरण तयाचे मी निवारे जन्म मरण, या लागी शरणागता शरण्य मीचे येतो. जो माझं भजन करतो त्याला टाळण्याचं काम माझं आहे. आमच्या तसंच आता हे पोरं आमच्या हे तर आजारी पडला या दवाखान्याचं काम आम्हाला करावं लागते. काय करावं लागते समजा एकदा गोप्याने एखाद्याने सायकल मोटरसायकल घेतली, किल्ली काढली आणि पडला रस्त्यावर. पडल्या रस्त्यावर तर त्याचं दात पडले असते तर दवाखान्याचं काम कोणाला नाही कोणाचं. त्या दात खिळी बसली असती दवाखान्यात पण नेलं असतं. ते आत्मरोगी पण त्याला असं नका पण ती असं बदमाश आहे ती शेजारी बाई म्हणजे काय गोपी मरस होतो केव्हा एकदा मर लागते म्हणजे. अरे मरशील तू पण आमची हालत नाही काय. आपलं पोरग मेलं चालते पण लोकांचे पोरग काही जर झालं तर जबाबदारी आपली असते. काय पाटील बा पाटील बा सूत्र द्यायचा त्याला केस करा म्हणजे पोलीस स्टेशन ते हातातच आहे काय. असं आहे म्हणजे दुसऱ्याची लेकरं सांभाळणं म्हणजे काय जबाबदारी आहे. दुसऱ्याची कामं करणं म्हणजे काय जबाबदारी आहे. फुकट मोठेपणा भेटत नसतो.
चंदनासारखं झिजावं लागते काय? तरी सुद्धा लोक माणसं चांगलं म्हणत नसतात. तुकाराम महाराजांनी लिहून ठेवलं, जय अंगी मुठीपण म्हणजे ज्याला यात नसलं त्यात जाऊ नये. मग पुळका वाजत बसायचा काय हेच नाही. आता तू मुख्यमंत्री हो, प्रधानमंत्री हो, जेवढा उंच वाढला तेवढे संकट जास्त असतात. कसे असतात रे? जेव्हा उंच असेल चालता जर लागली ठेस तर दगडाची ठेस लागली. आकाशातून फिरू लागला, आकाशात मोठमोठे पक्षी असतात, गरुडासारखे पक्षी असतात मोठमोठे, आणि त्या पक्षातून टक्कर लागली की विमान खाली पडते. एवढं मोठं विमान पण पक्षी ढोसलीनं खाली पडते. आपल्या झाड पक्षी गरुड माहिती काय? आकाशात ते गुण चालवायचं, आकाशात करायचं, विमानापासून दिसत असेल करायचं. एकदा मला गरुड दिसले अचानक. रविवारचा दिवस होता. आमचे अण्णासाहेब होते, ते वाढले आता. तर ती मला चाला बाहेर माहिती मी इकडे असं मागच्या बाजूला पायरी येते चालू सात वाजता बाजारात तिकडे हिवराश्रमचा माणूस येत होता. एक गरुड येते, त्या चित्रात बसेल तसं अण्णा विचारलं काय काय म्हणजे गरुड कुठं सापडला म्हणजे धरणात पडला होता म्हणजे त्याला दवाखान्यात आणलं. सांगायची गोष्ट ही आहे की सहसा गरुड आपल्याला दिसत नाही. जसं मृत्यू लोकात हंस सापडणं अवघड आहे, त्यातल्या सोन्याचा राजीव सापडणं ते अवघड आहे. नळराजेने हंसाच्या कथेची गोष्ट आहे. त्या नळराजे सगळी हंसाने केली ती असा विषय असो. तेव्हा जितका उंच असेल तेवढे संकट जास्त येते. एवढा जमिनीत असेल संकट काही येणार नाही, पण संकट येणार नाही असं मात्र नाही. कारण मानवी शरीर सुख दुःखाचं मिश्रण आहे. काय शरीर म्हणलं की दुःख आहे. ज्ञानेश्वर महाराज म्हणतात, शरीराच्या गावा आलिया सुख दुःखाच्या सोहळ्या नान म्हणून धनंजया जियापती. ज्ञानेश्वर महाराज, एकदा तू जन्माला आला की मला दुःखच नाही पाहिजे असं तर शक्यच नाही. काय तुझा हिरण्यकशिपू म्हणला तुम्ही मला अमरत्वाचं वरदान द्या, ते म्हणजे हे वरदान मी देऊ शकत नाही. कारण ज्यात तसे ध्रुव मृत्यू ध्रुवम जन्म, जो मरतो तो जन्माला येतोच, जो जन्माला येतो तो मरतोच. हे विशेष मला एक वाटते. ती गोष्ट म्हणा खरी म्हणा, तुम्ही विचार करू पा. सगळे शेगावच्या लोकांनी गजानन महाराज प्रगट झाला असे जाहीर केलं. काय केलं? गजानन महाराजची जयंती शेगावच्या लोकांनी केली नाही. प्रगट दी मी त्यांची पोथी वाचली, मी खूप पारायण केले पोथीची. त्यात असं लिहिले की गजानन महाराज 14 वर्षाचे असताना त्यांना शेगावात दिसले. माघ महिन्यातली गोष्ट आहे. आता आपण तर महिने मार्गशीर्ष नाही, माघ महिने मार्गशीर्ष झाला की मागच येतात. पौष पौष नंतर माघ, अजून 2 महिने असं रथसप्तमीची गोष्ट येते. तर शेगावच्या लोकांनी प्रगट दिन केला, जयंती केली नाही. पण मला अशी विसंगती वाटते की पुण्यतिथी करतात ते शेगावचे लोक. मग पुण्यतिथी आता ज्ञानेश्वर महाराज, ज्ञानेश्वर महाराज पुण्यतिथी आहे काय? आहे काय? कारण 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 हा पुण्यतिथी काय करत? अरे मी आडा मेलेल्याची पुण्यतिथी असते का नाही?
ते मेलं की ज्ञानेश्वर महाराज आजही जिवंत आहे. त्यात नाही संजीवन सोहळा. मग गजानन महाराज संजीवन सोहळा करायला पाहिजे का पुण्यतिथी करायला पाहिजे होती? पुण्यतिथी करत असले त्यांची पुण्यतिथी मला माहिती आहे. ते ऋषी पंचमी असं काहीतरी आहे का नाही? मग ज्या ऋषी पंचमी करतात त्या आरती जन्माला आले प्रगट खोटाच आहे. विठोबा रखुमाई नंगे महाराज बोलला हा आता करायचंच ना सगळ्या गावात तेजा म्हणून एकदा मिटिंग घेतली तर चांगलं नाव ठेवलं महाराज राज बदलली ना पाहिजे त्याच्याशी केलं माझ्या ते किती गोष्ट जाऊ दे. तर नंगे बाबा म्हणून मालेगाव तालुक्यात ढवाणाचं गाव मोठी जत्रा पडते पैठणसारखी बघते समजा. मग तिथे एक महाराज त्यांनी ग्रंथ लिहिले ते अभंग लिहिले त्यांनी मी लिहिले असं काही नाही बऱ्याच लोकांनी लिहिलं. मग त्यांनी मला ते सप्लिमेंट दिलं. त्यातल्या तर गंमत असे आमचे जे साहेब बाप्पू काळे होते यांनी लावली ते काढली किंवा यांच्यासारखं विद्वान कोणी नाही तुम्ही सांगा या अभंगाचा अर्थ सांगा. त्यामुळे ते पुस्तक लिहिलं म्हणजे ते कीर्तन करा म्हणजे आजचं मी त्याला स्पष्ट सांगितलं या प्रकारे मी कीर्तन करणार म्हणजे महाराजात मी तुम्हाला संशय काय म्हणून मुळीच नाही कीर्तन का नाही करत. मग माझ्या इच्छेचा प्रश्न एवढं. दुसरी गोष्ट माझी जा बघत ना मग त्याचा प्रचार करणे काय कसं आहे. मग त्याने माझ्यावरती खर्च केले मग मी असे ते घेतले असं पाच असे काय असं ते नाथ नंगे महाराज ते जन्माला आले नाहीत असं लिहिलं. काय लिहिलं नाथ नंगे महाराज जन्म झाले पुढे असं लिहिलं त्यांचे जातीचे माळी होते. काय होते काय होते जाती ना माळी होते. अरे तुम्ही कोण आहे हा काय कशावर उद्या प्रमाण लागत का नाही. उद्या मी म्हणल मी मराठा आहे म्हणून आणि आहेस ना तुम्ही मराठी आम्ही काय मुसलमान आहे का मुसलमान सुद्धा मराठी म्हणतात. गेले का नाही मक्का मदिन्याला ते मराठी सुद्धा महाराष्ट्रीयन म्हणून तुम्ही मराठी काय विशेष आहे काय लक्षात ठेवा जेवढे महाराष्ट्रात होतात सगळेच मराठी. तुम्हाला काय वाटलं आपण पाटील माणसं उंच घोडे जाऊन बसले उतरायचं जीवारी आला जाऊ दे. तुम्ही मराठी कशावर याला काय प्रमाण आहे असं त्याला की एक पोरग माळ्याचं एक पोरग चांभाराचं आहे एक पोरग बुद्धाचं आहे. कशावरून कशावरून मी ज्ञानेश्वर माझं प्रमाण सांगतो मग ते अनामकी राजा ओम तत्सद निर्देशो ब्राह्मणाची सुखता या 17व्या आधीच्या श्लोकाला लिहिले ज्ञानेश्वर महाराज ते 5 या श्लोकाला ती अनामकी राजाती त्याला नावही नाही आणि जातही नाही. मग तुम्ही जे म्हणता मी मराठा आहे कशावर कशावर मराठा कशावर तुम्ही काय मी आले तू आज तुला बाप मराठा पण तू मराठा का नाही म्हणजे आई वडिलापासून माझा जाती ती असा अर्थ झाला का नाही. कहून भेटली म्हण हा तुम्ही पवार आहे कशावर पवार आहे तुम्ही माझा बाप पवार होता म्हणून
सगळं सोपी गोष्ट आहे, एक अवघड गोष्ट आहे. आता ताडून बसला आला काय मध्ये फार गंभीर प्रश्न काय भारत पाकिस्तानचा काय त्याचा बाप पवार म्हणून हा पवार काय नाही. माझा बाप कुंदी म्हणून मी कुंदी, माझा बाप माळी म्हणून मी माळी आहे की नाही. बाप म्हणला की जन्म सिद्ध झाला का नाही. प्रगट दिन का चुकीची गोष्ट विडोबार कुमार तू मराठा आहेस कशावरून तुझा बाप मराठा होता म्हणून खरंच तुझा बाप मराठा होता का कुंडी होता म्हणजे काही गडबड झाली का मग आता. अरे हा मराठा येतो कुंडी कसं काय होणार आहे. हरभऱ्याच्या पोटी गहू उत्पन्न कसे होतील कसे होतील. आता गंमत असली तर तू आम्हाला सांग मी मराठा आमचं काय बिघड तू मराठा पण आम्ही तुझ्या शब्दावर विश्वास ठेवून तुला मराठा म्हणतो. पण आमच्यावर विश्वास ठेवून आम्ही तुला म्हणतो तू ब्रह्म आहेस, तू विश्वास का ठेवत नाही. का विश्वास हो फलदायका काय विश्वास हो फलदायका. तू लोकात मिरवतो महाराजांनी मला सांगतो सगळं मला मान्य आहे पण चुकीची गोष्ट आहे. कारण मी तुला टाक्या म्हणून पाहिल्या तू तेव्हा फडण्याचं शिवाळ आणि म्हणून टाकून बघून पळतो. याचा अर्थ असा आहे तुझा आमच्यावर विश्वास नाही. काय सांगतो बोलणं सोपं वाचा बोले परी करणे कठीण. वाचा बोले जगद्गुरु तुका अवतार नाम याचा म्हणत वाक्य नामदेव निळोबा महाराज. कारण निळोबा महाराज तुकाराम महाराज शिष्य होते. काय होते त्यांनी आपलं गुरुत्व वर्णन करणं बरोबर. जगद्गुरु तुका अवतार नामा याचा अर्थात सगळ्या जगाचे गुरु तर त्याच्यात निदान महाराष्ट्राचे गुरु तुकाराम महाराज आहेत. वारकरी संप्रदाय फक्त महाराष्ट्रात गेले लोक वारकरी असले लोक गेलो नाही कधी. काय केलं कारण ती लुकी लावल्याशिवाय माझं काही भेटत नाही. खायची मारामार होते मग काय खायसाठी काय होणार काय तुम्ही म्हणता लुंगी काय बिघडलं बघितलं कपडे
काय आता यानं भगवे कपडे घातले. आता भगवे कपडा भगवा कपडा त्यागाचं प्रतीक आहे. आहे का नाही? मग यांच्यामध्ये खरंच त्याग आहे काय? हो? तुम्ही स्वामी लोक पाहिजे